शहरातील अक्कलकोट रोडवर 2 पिस्टल व 10 जिवंत काडतुसासह दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। विक्री करण्यासाठी हे पिस्टल आणले होते। दोघांना न्यायालयाने 1 दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। सदर गुन्हे शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अवैध पिस्टल विक्री करण्यासाठी 2 इसम अक्कलकोट रोडवरील बीएनएसएल टॉवर जवळ थांबले आहेत। ही माहिती त्यांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना दिली। त्यानुसार माने यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठवले। या ठिकाणी 4 चाकी आणि दुचाकीवर असलेल्या दोघांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले। त्यातील एकाकडून 1 देशी बनावटीचा पिस्टल आणि 2 काडतुस तर दुसऱ्याकडे 1 देशी बनावटीचा पिस्टल आणि 8 काडतुस आढळून आली। सचिन सिद्धाराम झगळ घंटे वय वर्ष 39 राहणार कर्देहळ्ळी रोड कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर आणि फरहान अकील शेख वय वर्ष 19 राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर अशी आरोपींची नावे आहेत। रमेश विश्वनाथ धूळ सध्या राहणार कुंभारी मूळ राहणार कर्नाटक हा पळून गेलाय। आरोपींना न्यायालयाने 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यांच्याकडून 2 पिस्टल 10 जिवंत काडतुस 1 बलेनो कार 1 मोटरसायकल असा 10,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलंय। या पत्रकार परिषदेस पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने उपस्थित होते। ही कामगिरी दत्तात्रय काळे, भारत पाटील, अनिल जाधव, महेश शिंदे, कुमार शेळके, राजू मुदगल, महेश पाटील, सिद्धाराम देशमुख, मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली आहे।